हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। उपमुख्यमंत्री अजित पवार आणि छावा संघटनेचे विजयकुमार घाडगे यांच्यामध्ये बैठक सुरू। पुण्यामधील सर्किट हाऊस पर्यंत घाडगे रुग्णवाहिकेमधून दाखल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिल्लीमध्ये घेतली अमित शहांची भेट। 25 मिनिटे चर्चा झाल्याची माहिती। भाजपा अध्यक्ष जे.पी. नड्डांचीही उपस्थिती। मंत्र्यांच्या वर्तनाबाबत मुख्यमंत्र्यांकडून मित्र पक्षांकडे तीव्र नाराजी। निर्णय घ्यावाच लागेल, दोन्ही पक्षप्रमुखांकडे भावना व्यक्त। कारवाई न केल्यास कोडगेपणा तयार होईल, फडणवीसांची भूमिका। फडणवीस मुख्यमंत्री मात्र सरकारचा रिमोट कंट्रोल अमित शहांकडे। राऊतांचा निशाणा, तर कोकाटे, संजय राठोड, शिरसाट आणि योगेश कदमांची विकेट पडणार असल्याचाही दावा। विधानसभा अध्यक्षपदी बदलांचे संकेत। विद्यमान राहुल नार्वेकरांना मंत्रिपद, तर नाराज सुधीर मुनगंटीवार नवे अध्यक्ष होणार, सामनामधून दावा। पक्षाची इच्छा ती माझी इच्छा, नार्वेकरांची माझाला सूचक प्रतिक्रिया। धुळ्यामध्ये कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले। बाबळे फाट्याजवळ ठाकरेंच्या शिवसेनेचे आंदोलन। काळे झेंडे दाखवणारे शिवसैनिक ताब्यात। काँग्रेसचा आणखी एक बडा मोहरा भाजपच्या वाटेवर। माजी आमदार कैलास गोरंट्याल कमळ हाती घेणार असल्याची चर्चा। तिकीट देऊन पक्षानं वाऱ्यावर सोडल्याची व्यक्त केली खंत। 800 कोटींच्या रुग्णवाहिका घोटाळ्याचे पैसे श्रीकांत शिंदे मेडिकल फाउंडेशनला वळवले। राऊतांचा आरोप, तर अमित साळुंखे नावाच्या व्यक्तीला झारखंडच्या पथकाकडून अटक। साळुंखे शिंदेंच्या जवळचा असल्याचाही राऊतांचा दावा। गरज असेल तरच घराबाहेर पडा, मुंबई पोलिसांच्या नागरिकांना सूचना। वाहन चालकांनी वाहनं काळजीपूर्वक चालवण्याचं आवाहन करत सतर्कतेचा इशारा। मुंबईत मुसळधार पावसाचा थैमान। मरीन ड्राईव्हवरती तुफान लाटा। अंधेरी सबवे पुन्हा एकदा वाहतुकीसाठी बंद। सखल भागामध्ये पाणी साचल्यामुळे नागरिकांची तारांबळ। विदर्भामधल्या बहुतांश जिल्ह्यामध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा। भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोलीला रेड, तर नागपूर, यवतमाळ आणि वर्ध्याला ऑरेंज अलर्ट। भंडाऱ्यामधल्या शाळा महाविद्यालयांना सुट्टी। कोल्हापूर जिल्ह्यामधल्या नांदणी इथे महादेवी हत्तीणीसाठी हजारो ग्रामस्थ मध्यरात्री रस्त्यावर। गुजरातमधील वनतारा इथे हत्तीणीला नेऊन देण्यासाठी ग्रामस्थांचा कडाडून विरोध। हायकोर्टाच्या आदेशाला सुप्रीम कोर्टात आव्हान। ब्रिटनच्या फलदायी दौऱ्यानंतर पंतप्रधान मोदी मालदीवमध्ये। आज राष्ट्रपती मोहम्मद मोइझू यांची भेट। द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यासह अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवरती चर्चा होणार। उल्लू वर्ल्ड बालाजी, बिग शॉट्स, बुमॅक्स सारख्या 25 ऍप्लिकेशनवरती केंद्र सरकारची बंदी। अश्लील कंटेंट देत असल्यामुळे कारवाई। नेटफ्लिक्स, अमेझॉन प्राईम, इन्स्टा, फेसबुक सारख्या सोशल साईट्सना नोटीस। आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी ठरले सर्वाधिक काळ पदावरती राहणारे दुसरे पंतप्रधान। पंतप्रधान म्हणून मोदींचा आजचा 4078वा दिवस। आता फक्त पंडित नेहरू मोदींच्या पुढे।